हॉरर. मयूरचे लग्न व्यवस्थित पार पडले. तो खूप खुश होता. लग्नाच्या सर्व विधी पार पडल्या. जेवण वगैरे झाले. दोघांचे फोटो काढणे सुरू होते. फोटोग्राफर मयूर आणि मयुरीला घेऊन बाजूला गेला. लग्नाच्या हॉलच्या जवळ सुंदर झाडे होते. तिथे फोटो काढणे सुरू झाले, वेगवेगळ्या पोजमध्ये. आता त्या दोघांची वरात निघाली. सर्व मजा मस्ती करत होते. वरात घराच्या जवळ आल्यावर नवरा आणि नवरीला पण गाडीतून नाचण्यासाठी बाहेर काढले. घराच्या जवळ वरात खूप वेळ नाचवली. नंतर त्या दोघांना घरात घेतले. मयूरकडून पार्टीसाठी करोल्यांनी पैसे काढले. मयुरीला नाव घ्यायला लावले. ते दोघे देवाला पाया पडले. घरच्या सर्व विधी पार पडल्या. दुसऱ्या दिवशी पूजा असल्याने सर्वजण झोपायला गेले. पूजा व्यवस्थित पार पडली. गोंधळ वगैरे झाला. दोघे देवदर्शनाला गेले. तिथून घरी आले. मयूरने हनीमूनचा सरप्राईज प्लॅन केला होता. मयुरीला घेऊन तो कुलू मनालीला गेला. तिथे त्याने खूप छान रूम सजवायला सांगितली होती. मयुरी हे बघून भावूक होते. ती बेडवर बसते. तिथे मयूर येतो. मयुरीच्या जवळ गेल्या गेल्या बेड हलू लागतो. तो तिच्याकडे बघतो तर तिचे डोळे लाल झाले होते. त्याला वाटते की प्रवासामुळे मयुरीची तब्येत बरी नाही आहे. तो मयुरीला हात लावतो तेव्हा मयुरी त्याला ढकलते आणि वेड्यासारखी हसू लागते आणि एका हातात कॉट उचलते आणि भिंतीवर चालू लागते. हे बघून मयूरला चक्कर येते आणि तो तिथेच पडतो. जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा तो बेडवर असतो आणि मयुरी त्याच्या बाजूला असते. तो उठल्यावर तिच्याकडे बघतो तर ती नॉर्मल असते. त्याला त्याच्या डोळ्यावरच विश्वास बसत नाही. आपण जे बघितले ते स्वप्न होतं की खरं हेच त्याला कळत नाही.